नवी मुंबई विमानतळाचे काउंटडाऊन सुरू। महिन्याभरात विमानसेवा सुरू होण्याचे संकेत। कृती समिती मुख्यमंत्र्यांना भेटणार। मालेगाव शिक्षक कर्मचारी घोटाळा शालार्थ आयडी प्रस्तावात। मंत्रालयाचे बनावट पत्र गुन्हा दाखल होऊन 45 दिवस उलटले। आरोपी अद्याप फरार। आमदार विनोद निकोलेंच्या हाती एसटीचं स्टेअरिंग। 5 बस डहाणू आगारात नव्याने उपलब्ध। राज्याच्या अनेक भागात पावसाची उघडीप। आज रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता। विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज। साताऱ्यातील वाई तालुक्यात पर्यटकांची गर्दी वाढली। धोम धरण बॅकवॉटर बनतंय पर्यटकांचं फेवरेट डेस्टिनेशन। राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल। 11वीसाठी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीतील नोंदणीत कालपर्यंत 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी। ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमध्ये अडथळे दूर करण्याचे प्रयत्न। धुळ्यात लाखो रुपयांचं कपाशीचं बनावट बियाणं जप्त। खासगी ट्रॅव्हल्समधून बनावट बियाणं जप्त। 3 ट्रॅव्हल्समधून आता जवळपास 20 लाखांचा माल जप्त। वाशिम मनोरामध्ये फसवणूक करणाऱ्यांना अटक। 2 लाखांच्या बदल्यात 7 लाखांच्या बनावट नोटा। पोलिसांच्या कारवाईत तिघांना अटक। 3 जण फरार। अकोल्याच्या बाळापूरमधील बाकारडी पुलावर अपघात। अपघातात तिघांचा मृत्यू, 1 जण जखमी। पुलावरील सेफ्टी रेलिंग तोडून गाडी पुलाखाली। अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये रात्री हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार। जामखेड पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल। मोस्ट वॉन्टेड गँगस्टर भिंडाला 3 दिवसांची पोलीस कोठडी। लॉरेन्स बिश्नोई आणि बिन्नी गुर्जर टोळीतील गुंड। घर झडतीत मिळाले पिस्तूल। सहकार्याचा शोध सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।